प्रेयसी बोलेना, प्रियकराचा संताप. प्रियकराचं डोकं सटकलं, दुकान पेटवलं. प्रेमाला नकार, दुकानाला लावली आग. नागपूरमधल्या व्यापारी पेठ मधल्या स्टेशनरी दुकानाला लागलेली ही आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी. बोहरा मस्जिद गल्लीत असलेल्या रितेश मखिजा यांचं स्टेशनरीचं दुकान जळाल्यानं मोठं नुकसान झालं. मात्र पोलिसांच्या तपासात या अग्निकांडाचा सूत्रधार समोर आला. हा दुसरा तिसरा कोणीच नव्हता, तर याच दुकानात काम करणाऱ्या एका मुलीचा प्रियकर होता. दुकान में काम करने वाले अन्य कामगारों के पास इन्वेस्टिगेशन करने पे एक बात सामने आई कि उस दुकान में एक लड़की जो है वो काम करती थी और उसका जो बॉयफ्रेंड है जिसके साथ उसका ब्रेकअप हुआ था, उसने आके गुस्से में वो दुकान में आग लगाई थी. ये बात सामने आई. उसको गिरफ्त में लेके इन्वेस्टिगेशन करने के बाद उसने कबूल किया कि उसने खुद आग लगाई है. रात्रीच्या अंधारात शाल पांघरून दुकानाभोवती फिरणारा हाच तो आरोपी. परिसराचा आढावा घेतल्यानंतर पहाटेच्या सुमारास शटर खाली पेट्रोल टाकून त्यानं दुकान पेटवून दिलं. हा आरोपी आहे प्रशांत चट्टे आणि दुकानात काम करणाऱ्या तरुणीचा तो प्रियकर होता. गेल्या काही दिवसांपासून प्रेयसीनं बोलणं बंद केलं होतं. प्रेयसीनं त्याच्यापासून दुरावा केला होता. आरोपी प्रशांत चिट्टे रागाच्या भरात धुमसत होता. काही करून प्रेयसीला धडा शिकवायचा हाच प्लॅन त्याच्या मनात फिरत होता आणि अखेरीस त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि प्रेयसी काम करत असलेलं दुकानच जाळलं. मात्र नागपूर पोलिसांची तपासाची चक्र फिरली आणि त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.